नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यभरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 31 मे, 1 आणि 2 जून रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे. पुढील 3 दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. सुरुवातीला आपण किनारपट्टीचा परिसर बघूया. किनारपट्टीला जर पुढील 3 दिवसामध्ये बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे तर सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोस, बांदा जास्त भागामध्ये या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, वेंगुर्ला, अरोस, महापन, मालवण या परिसराकडे जोर थोडा कमी स्वरूपात आहे. तसेच आंबोली, रामघाट, चांदगडकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. वायगणी, पॉईप, कासल, दिग्रला, पदगाव, कणकवली, कुणकेश्वर, पोंडा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे. राजापूरकडे देखील मध्यम स्वरूपाचा राहील. विजयदुर्ग, खारेपतन, गगनबावडा, रायपतन, राजापूर, वाडा, पेठ, पुरंदर, लांजा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता असून या ठिकाणी जोर थोडा कमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा. रत्नागिरी, नेरवा, मुलगुण हलक्या मध्यम सरी, बेलकर, साखरपा, देवरुख या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, संगमेश्वरकडे जोर थोडा कमी आहे. माखजन, कोयना, पाटण हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये या ठिकाणी आहे. गुहागर, चिपळूण, खेड, दापोली मध्यम सरी आणि प्रतापगडकडे जोर थोडा जास्त आहे. तर या ठिकाणी घोगरे, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, मांडणगड या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. तर पाचपंडी, केलसी, श्रीवर्धन, दिवेघर हलक्या सरी या ठिकाणी बघायला मिळू शकत आहे. रायगड जिल्ह्याकडे मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, जेतिला, वसा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. काशी, त्रिवदांडा, नागोठाणा, रोहा, सुधागड, शिरगाव, लवासा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन हलक्या मध्यम सरी, तर खोपोली, कासमतकडे मध्यम सरींची शक्यता आहे. नेरलकडे पावसाचा जोर थोडा जास्त आहे. पनवेलमध्ये, नवी मुंबई, मुंबईकडे हलक्या मध्यम सरी. ठाणे, उल्हासनगर हलक्या सरींची शक्यता आहे. वसई, विरार, उंबरपाडा, पिलीव, सफाले, गोदमल, वाडा, मानूर, पालघर, बोईसर, वाणगाव, कासापूर सर्वत्र या परिसरामध्ये जास्त ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 31 मे आणि 1 आणि 2 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय. नाशिककडे जर बघितलं, त्र्यंबक, इगतपुरीकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. तर हा जो काही परिसर आहे, सटाणा, देवळा, चांदवड, दुधांबे बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे राहील. अधूनमधून या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. मालेगाव, सौदानी, नांदगाव हलक्या सरी, तुरळक भागामध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील. मनमाड, कुसमाडी, पाठोदा, लासलगाव, देवगाव हलक्या सरींची शक्यता आहे. जास्त भागामध्ये वातावरण कोरडे राहील. मंजूर, तसंच निफाड, माळसा, कोरे, निमगाव, सिन्नर, वावी या परिसरामध्ये पावसाचा जोर कमीच आहे. ढगाळ वातावरण जास्त राहील. अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये. अहिल्यानगरकडे जर बघितलं, कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर ढगाळ वातावरण राहील. पावसाचा जोर कमी आहे. हलक्या सरी बघायला मिळू शकतात. जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. राहुरी, घोडेगाव, भोगूर, पाथर्डी, काडा, जामखेड, राळेगाव, अहिल्यानगर ढगाळ वातावरण. अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. तर श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, करमाळा हलक्या सरींची शक्यता असून पुणे जिल्ह्याकडे जोर थोडा जास्त आहे. जुन्नूर, मंचर, चाकणकडे हलक्या मध्यम सरी, तर पुण्यामध्ये हलक्या सरींची शक्यता. पुणे, लोणी, काळभोर, वाघोली, आळंदी, पुनावाले, सुसगाव, दारी या ठिकाणी पुढील 3 दिवसामध्ये 31 मे आणि 1-2 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. सासवडकडे हलक्या सरी, लोणंद, फलटण, बारामतीकडे हलक्या सरी, काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, सातारा जिल्ह्याकडे मात्र जोर थोडा जास्त आहे. हा जो काही परिसर आहे, मेदा, वसरपोट, सौराट या परिसरामध्ये जोर थोडा जास्त आहे. पश्चिम परिसरामध्ये सातारा जिल्ह्याच्या श्रीशिंगे, अरळ, अवडे हलक्या मध्यम सरी, मात्र या ठिकाणी जोर कमी आहे. तर काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील राहील. कोरेगाव, रहमतपूर, अंधा, वडूज, कठाव, निधाल, मोल, आदरकी, देवरा, नांदल, फलटण, लाटे, बारामती या ठिकाणी पुढील 3 दिवसामध्ये जोर कमी आहे. मात्र या ठिकाणी आणखी 4-5 दिवसानंतर पावसाचा जोर चांगला वाढतोय. मित्रांनो, पुढील 3 दिवसामध्ये सोलापूरकडे जर बघितलं तर इंदापूर, अकलूज, पिलीव, पंढरपूर, सांगोली, माहूर, चिलगाव, सोलापूर जोर कमीच आहे. अक्कलकोट आणि सोलापूरच्या काही परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय. सांगलीकडे हलक्या सरींची शक्यता. सांगलीकडून दौडकुडा, चटणी, तासगाव, कुशीनागत, जत या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये. तर कोल्हापूरमध्ये जोर जास्त आहे. कोल्हापूर, ज्योतिबाहिल, कोडोली, किनी तसेच आष्टा, इस्लामपूर, कोकड, मलकापूर सर्वत्र हलक्या मध्यम सरी. परोळा, संगरूळ, इस्पुली, कागल, बिद्री, मुरगुण, निपाणी, कापसी, गारगोटी, राधानगरी, गगनबावडा हलक्या मध्यम सरी. पावसाचा जोर राधानगरी, गगनबावडाकडे जास्त आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी जोर थोडा वाढलेला आहे.
मराठवाड्यामध्ये जर बघितलं उत्तर परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता दौलताबाद, एल्लोर, गुफाय, देवगाव, हतनूर, कन्नड, अंबाला, साईगव्हाण या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. फुलंब्री, रामगाव, पिशोर हलक्या सरी बघायला मिळू शकते. सेंद्रमडी, सी, पिपरी, निंबे, जळगाव, काचोड, पाचोड हलक्या सरी. धरण क्षेत्राकडे हलक्या सरींची शक्यता असून छत्रपती संभाजीनगरपेक्षाही जोर जास्त आहे जालना जिल्ह्याकडे. जालनाच्या उत्तर परिसरामध्ये बघितलं जाफराबाद, समर्थनगर, हसनाबाद, दाभाडी हलक्या सरी बघायला मिळू शकते. बदनापूर, जालना हलक्या सरी मात्र जोर वाढलेला आहे. गोलाफंगरी, तारगाव, पानवाडी, अंबड, ईश्वरनगर, वडी उतरी, रमजगाव, शोता हा जो काही सर्व परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी पुढील 3 दिवसामध्ये 31 मे आणि 1-2 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. मित्रांनो, आता बीड जिल्ह्याकडे जाऊ बघूया. बीडच्या उत्तर परिसरात पाऊस बघायला मिळू शकतोय. गेवराई, उमापूर, मंगरुळकडे मध्यम स्वरूपाचा, माजलगावकडे हलक्या सरी, वडवणी, तळगाव, बीड, कोकरमोहो हलक्या सरींची शक्यता आहे. काही ठिकाणी वातावरण कोरडे राहील. तर हा जो काही परिसर आहे येळाम, चोसाळा या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. धाराशिवमध्ये बघितलं तर कळंब, मासा, तारखेडभूम हलक्या सरी, येडशीपेठ, खामगाव, धाराशिव, बेलीम, तुळजापूर सर्वत्र ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून हलक्या सरींची शक्यता, जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही. लातूरमध्ये लातूर, औसा, लिंगा, यशवंतपाल, उदगीर ढगाळ वातावरण राहील. अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात लातूरकडे आणि आसपासच्या परिसरामध्ये. अहमदपूर, बारडापूरकडे जोर कमीच आहे. परभणीकडे मात्र पावसाचा जोर वाढलेला आहे. परभणी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण, मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील परभणीमध्ये आपल्याला पुढील 3 दिवसात बघायला मिळू शकतोय. परभणी, झरी, बोरी, जिंतूर, सेलू, पाथरी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. परळी, गंगाखेडकडे हलक्या सरींची शक्यता आहे. नांदेडमध्ये जर बघितलं नांदेड, वागळा, भोकर, पेटुंबरी, कुदनापूर हलक्या मध्यम सरी, बासमतपूर्ण हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये आहे. हिंगोलीमध्ये जर बघितलं तर हिंगोलीच्या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. जास्त ठिकाणी मध्यम सरींची शक्यता आहे. हिंगोली, कळमनुरी, सापतगाव हा जो काही परिसर आहे, औंढा, नागनाथ या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील. मध्यम ते भाग बदलत जोरदार असा पाऊस देखील पुढील 3 दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आता विदर्भाकडे जर बघूया काय परिस्थिती आहे. हा जो काही परिसर आहे नागपूर, भंडारा हलक्या सरींची शक्यता आहे. गोंदियाकडे हलक्या सरींची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया हलक्या सरी, गडचिरोलीकडे हलक्या सरी, चंद्रपूरकडे हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. राजुरा, चंद्रपूर, भद्रावती या ठिकाणी जोर थोडा, वणी, कायर, गुगस रोड हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम सरी. आणि यवतमाळमध्ये हा जो काही परिसर आहे पतनबोरी, पेंढारी तसंच पांढरकवडा, परवा, घाटंजी, मोडा, करंजी सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. तर हा जो काही परिसर आहे कॅप, माहूर या सर्व काही परिसरामध्ये, रुई, जवई, आर्णी, देहानी सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. तरवानेर, लखेड, यवतमाळ सर्वत्र विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता यवतमाळमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये असून वर्धा जिल्ह्याकडे हलक्या सरी, अमरावतीकडे जोर वाढलेला आहे. अमरावती, चांदूर, मोजरी तसंच नांदगाव, बादनेरा, धामणगाव रेल्वे, नांदगाव तसेच फलेगाव हा जो काही सर्व परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे. अमरावतीमध्ये तसंच हा जो काही परिसर आहे अमरावतीचा, नांदगाव, आसेगाव, मोजरी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता. अचलपूर, चिखलदराकडे हलक्या सरींची शक्यता आहे. तसंच या ठिकाणी जर बघितलं अकोलाकडे तर अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, अकोट, तेल्हारा मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे अकोलामध्ये. बुलढाणाकडे हलक्या सरी तुरळक ठिकाणी होऊ शकतो मध्यम स्वरूपाचा. तसेच या ठिकाणी जर बघितलं चिखली, कुदनापूर या ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे बुलढाणामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये. तर मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं हिंगोलीकडे देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस हिंगोलीमध्ये आणि वाशिमकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. वाशिमकडे पावसाचा जोर वाढलेला आहे. बुलढाणामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. बुलढाणा, मोठला, खामगाव, मलकापूर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. खानदेशात जळगाव जिल्ह्याकडे जळगाव, भुसवळ, एरंडोल हलक्या सरी, हलक्या मध्यम सरी. धुळे जिल्ह्याकडे हलक्या सरीची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये. चिमठाणे, शिरपूर, सिंदखेडा, दोंडाईचा, शहादा, तळोदा या सर्व काही परिसरामध्ये हलक्या सरी. तसेच हा जो काही परिसर आहे नंदुरबार, शहादा, तळोदा, हलकुवा, खर्नी बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरी होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 21 मे, 1 आणि 2 जून रोजी आपल्याला बघायला मिळू शकत आहे. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटू पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.